दोन्ही संघांकडे खूप चांगले अनुभवी खेळाडू आहेत. निलेश चोरगेच्या बाबतीत बोलायचं झालं तर विशेष प्रेम त्याला आमने लोणाड परिसरामध्ये नेहमीच मिळत असतं. गेली कित्येक वर्ष आपण बघतोय निलेशला क्रिकेट खेळत असताना. बरीचशी मैदानं त्याने गाजवलेली आहेत. आणि सतीश माळी जो डावखोरा स्फोटक फलंदाज आहे, सध्या नॉन स्ट्रायकर सेंडला. अतिशकडे देखील खूप चांगला अनुभव आहे. पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट आणि पहिल्याच बॉलवर मोठा फटका स्विंग केला. स्क्वेअर ऑफ द विकेट ऑन साईडला. एक टप्पा घेतल्यानंतर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. निलेशच्या बॅटमधून हा खणखणीत चौकार. अतिशय नेत्रदीपक सुरुवात फलंदाज निलेश चोरगेकडून पाहायला मिळते. पहिल्याच बॉलवर चौकार त्याने ठोकलाय आणि आपले इरादे अगदी स्पष्ट केलेले आहेत. पुढचा बॉल सुरेख बॉल. यावेळेस तेवढाच चांगला फटका. हलक्या हाताने चेंडू टर्न केलाय मिड विकेट रिजनमध्ये आणि विथ द स्ट्रोक धाव ठोकली होती, त्यामुळे सिंगल घेण्यामध्ये कुठलीही अडचण आली नाही. सेन्सिबल क्रिकेट. पहिला बॉल थोडासा कमजोर होता, त्याच्यावर प्रहार केला. हा बॉल मात्र अगदी खोलवर टप्प्याचा होता आणि या चेंडूवर मोठा फटका खेळणं फार कठीण होतं, त्यामुळेच छोट्या बॅकलिफ्टचा वापर करत असताना स्ट्राईक रोटेट केली आहे निलेशनं. पुढच्या बॉलचा सामना करेल डावखुरा फलंदाज सतीश. जय महाराष्ट्र दामणगाव एक फार मोठं नाव आहे भिवंडी ग्रामीण क्रिकेटमधील. आतिश पाटीलसाठी सुवर्ण संधी आहे. सलग 3 चेंडूंवर 3 गडी बाद केले, अर्थात हॅट्रिक घेतली तर रमेश पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, मात्र हा स्वेअर बॉल आहे. पंच सुदीप आंबवणे यांचा वाईटचा इशारा येतोय. पहिली अवांतर धाव या मॅच मधील आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या बिनबाद 6. यावेळेस फुलटॉस चेंडू आहे, ऑन साइडला उडवलाय. फिल्डर आहे डीप मध्ये, मात्र त्याच्या आवाक्या बाहेर. बॉल सीमा पार. हा येतोय षटकार. बघा, एक महत्वाची अनाउन्समेंट आहे. साविंद्रा संघाला 2 धावांनी पेनलाइज करण्यात आलेला आहे, कारण त्यांचा जो राखीव खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आहे तो संघाच्या गणवेशामध्ये नाही आहे, त्यामुळेच 2 धावांची पेनल्टी आहे. आणखी एक लॉफ्टेड फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस चांगली लेंथ पाहायला मिळाली. या अगोदरचा बॉल कमजोर होता, फुल टॉस चेंडू, आणि कमजोर चेंडूंवर चांगले फटके या पहिल्या षटकामध्ये आपण बघितलेत. निलेशच्या बॅटमधून एक चौकार आला आणि सतीशच्या बॅटमधून षटकार आपण बघितलंय. संघाची धावसंख्या बिनबाद 11. पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. फ्लाइटेड डिलिव्हरी. यावेळेस फसवा बॉल होता, टॉप एज बॉल हवेत आहे. विकेट कीपर गोलंदाज दोघांनी प्रयत्न केला आणि अखेर चिल ड्रॉप. गोलंदाजाच्या हातातून चेंडू निसटलाय. एक धाव मिळते या चेंडूवर आणि ह्या चेंडू अगोदर धावसंख्या 12 होती. थोडंसं करेक्शन, आता 13 धावा झालेल्या आहेत. बघा, पेनल्टीच्या 2 धावा पहिलं षटक समाप्त झाल्यानंतर स्कोअरमध्ये ऍड करण्यात येतील. नेक्स्ट बॉल. जागा बनवली आहे, ड्राईव्ह केला, अपिश आहे. ओहो, झेलची संधी होती, पुन्हा एकदा कॅच ड्रॉप होते. यावेळेस मिड ऑफला चूक घडते. क्षेत्रक्षण सुमार दर्जाचं पाहायला मिळत आहे आणि त्याचा फटका बसताना दिसतोय या मॅचमध्ये गावठाण साविंद्रा संघाला. सिंगल शेवटच्या बॉलवर आली आहे, षटक झालंय समाप्त. एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 14 धावा आणि प्लस पेनल्टीच्या 2 धावा देखील स्कोअरमध्ये ऍड केल्या जात आहेत. एकूण धावसंख्या झाली आहे 16. बघा, जो 12वा खेळाडू आहे तो सामना सुरू होण्यापूर्वी, पहिला चेंडू डिलिव्हर होण्यापूर्वी अगदी संघाच्या गणवेशामध्ये आमच्या कॉम्बॉक्समध्ये असणं बंधनकारक आहे.
या स्पर्धेमध्ये आपण भावाळे संघाला देखील पेनलाइज केलं होतं आणि त्यांचा 12वा खेळाडू तर एक चेंडू टाकल्यानंतर कॉम्बॉक्समध्ये आला होता. नियम सर्वांसाठी सारखे आहेत, नियमांपेक्षा मोठा कोणीही नाही आहे. बघा, ज्या काही अनाऊन्समेंट आम्ही करत असतो त्या ऑर्गनायझिंग कमिटीकडून आम्हाला सूचना येत असतात, त्याच अनाऊन्समेंट आम्ही करत असतो. तर ज्या काही चर्चा करायच्या आहेत आपण कॉम्बॉक्समध्ये अजिबात येऊ नका, आयोजकांशी आपण संपर्क साधायचा आहे. 16 धावा धावफलकावर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. अतिशय दमदार सुरुवात पाहायला मिळते जय महाराष्ट्र धामणगाव संघाची. स्पर्धेचा आजचा चौथा आणि शेवटचा दिवस, नवीन वर्षाचा पहिला दिवस. अतिशय सुंदर वातावरण, नेत्रदीपक आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. भव्य दिव्य स्वरूपाची ही स्पर्धा बीबी स्पोर्ट्स इताडे संघाच्या माध्यमातून भगवान शेठ पाटील त्यांच्या खांद्याला खांदा लावून या स्पर्धेला यशस्वीरित्या पुढे घेऊन चाललेले आहेत. रोशन पाटील, त्याचप्रमाणे सुधीर पाटील, गुरुनाथ पाटील, अभिमन्यू पाटील, मधुकर वेळेकर आणि संपूर्ण टीम. पहिलाच बॉल लेग कटर होता, परंतु दिशाहीन आहे. ऑफस्टिकच्या आधीच बाहेर चेंडूची पिचिंग पाहायला मिळाली होती आणि खूप टप्पा पडल्यानंतर बाहेर निघणारा बॉल होता. वाईट घोषित केलाय पंचांनी. नवीन षटकाला सुरुवात केली गोलंदाज दीपकने. चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण पहिल्या षटकामध्ये खूप जास्त धावा आतिशनं खर्च केल्यात. आतिश थोडासा अनलकी राहिला, कारण 2 झेल ड्रॉप झाले. एकतर त्यानेच झेल ड्रॉप केला होता आणि त्यानंतर मिड ऑफला देखील झेल ड्रॉप होताना आपण बघितला. फार दुरून खेळण्याचा प्रयत्न कट करायचा होता. पुन्हा एकदा स्वेअर चेंडू पाहायला मिळतोय. सलगचा हा दुसरा वाईट बॉल दीपककडून. लेग कटर चांगले टाकतोय, परंतु दिशेवर कंट्रोल नाही आहे. उजव्या हाताचा फलंदाज समोर आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेर निघतायत, त्यामुळेच चेंडूची पिचिंग येथे फार महत्त्वाची असणार आहे. जी लाईन मेंटेन करायची आहे ती लाईन मेंटेन करता येत नाही आहे गोलंदाज दीपकला. अशा प्रकारची गोलंदाजी जेव्हा तुम्ही करता तेव्हा कुठेतरी ऑफस्टिकच्या जवळपास चेंडूची पिचिंग असणं फार गरजेचं आहे, परंतु आधीच अगदी ट्रॅम लाईनच्या दिशेनं चेंडू पिच केले जात आहेत आणि टप्पा पडल्यानंतर आणखी चेंडू बाहेर निघतायत. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस स्टेप्समध्ये चुकतोय गोलंदाज. बघा, वेळेच्या देखील मर्यादा असणार आहेत, हे लक्षात घ्यायचं आहे. प्रत्येक संघानं 20 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटकं ही कंप्लीट करायची आहेत. क्षेत्ररक्षणाचं जाळं, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, बॅकवर्ड पॉईंट, एक्स्ट्रा कव्हर, एक डीप कव्हर आणि लॉंग ऑफ. ऑन साईडला 3 खेळाडू सीमारेषेवर तैनात. डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग आणि लॉंग ऑन. उसळता बॉल होता, यावेळेस खेळण्याचा प्रयत्न नाही आहे, कारण हा बॉल देखील स्वेअर आहे. एका पाठोपाठ एक वाईट चेंडू. एकही लिगल बॉल आतापर्यंत हाताळलेला नाही आहे गोलंदाज दीपकने. सलग 3 वाईट चेंडू पाहायला मिळालेत. अतिशय खराब गोलंदाजी. संघाची धावसंख्या पुढे सरसावत असताना बिनबाद 19. खूप चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय जय महाराष्ट्र धामणगाव संघ. आणि आता मात्र गोलंदाजानं अँगल चेंज करण्याचा निर्णय घेतलाय. सुरुवात केली होती ओव्हर द विकेटनं, आता मात्र राऊंड द विकेट जाण्याचा त्याचा निर्णय. बघायचा आहे आणि काही फरक पडेल की नाही. सलगच्या 3 षटकारांसाठी निलेश चोरगेसाठी रोशन पाटील यांच्या माध्यमातून 3,000 रुपयांचं रोख पारितोषिक देण्यात येईल. बॅकफुटला जाऊन पंच केला, यावेळेस चांगला फटका आहे, परंतु स्वीपर कव्हरमध्ये फिल्डर तैनात आहे. फक्त 1 धाव मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण यावेळेस चेतनकडून पाहायला मिळालं, मात्र मागच्या षटकामध्ये एक झेल त्याच्या हातातून निसटला होता. दोन्ही फलंदाज चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करतायत. निलेशने आतापर्यंत 7 धावांचं योगदान दिले आणि सतीशच्या बॅटमधून देखील 7 धावा आलेल्या आहेत. अवांतर धावा देखील खूप जास्त प्रमाणात आतापर्यंत खर्च करण्यात आलेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये देखील एक वाईट बॉल पाहायला मिळाला होता. या षटकामध्ये 3 वाईट चेंडू, पेनल्टीच्या देखील 2 धावा स्कोअरमध्ये ॲड आहेत.
म्हणजेच एकूण 6 धावा ह्या अवांतरच्या स्वरूपात आलेल्या आहेत आणि त्यामुळेच 20 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. सध्या दुसरं षटक प्रगतीपथावर. साविंद्र संघ आपण स्पीडअप करायचं आहे. पुढचा बॉल सामना करेल डावखुरा फलंदाज सतीश माळी. खोलवर टप्प्याचा बॉल लॉफ्ट करायचा होता समोर, मात्र चुकीच्या लाईनवर बॅट फिरवली गेली होती. चेंडू आणि पिचमध्ये तेथे संपर्क पाहायला मिळाला. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क होणं गरजेचं होतं, परंतु तो संपर्क अजिबात पाहायला मिळाला नाही. एक महत्त्वाचा डॉट बॉल येताना दिसतोय. सकाळच्या सत्रापासूनच आपण बघतोय की मान्यवरांची मांदियाळी देखील आहे व्यासपीठावर. अनेक संख्येनं क्रिकेट रसिक देखील येथे उपस्थित आहेत. दुरून खेळण्याचा प्रयत्न एज लागली आहे असं वाटतंय. विकेट किपरच्या हातातून मात्र बॉल निसटलाय. शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू चेंडूवर येईपर्यंत धाव तर मिळालेली नाही आहे, परंतु येथे जरूर संधी निर्माण झाली होती आणि कॅचिंग फार खराब पाहायला मिळालेली आहे. आत्तापर्यंत 3 झेल हे ड्रॉप झालेले आहेत. अशाच प्रकारचं क्षेत्ररक्षण किंवा विकेट किपिंग सुरू राहिली तर मात्र या सामन्यावर मजबूत पकड आपल्याला पाहायला मिळेल जय महाराष्ट्र धामणगाव संघाची. खरं तर गावठाण चाविंद्रा संघ देखील एक चांगला संघ आहे, परंतु आत्तापर्यंत त्यांचं क्षेत्ररक्षण सुमार दर्जाचं राहिलंय. यावेळेस हुक केलाय. ओहो, यावेळेस जबरदस्त प्रयत्न. अफलातून एफर्ट, डायरेक्ट हिट देखील लागली आहे. खरं तर हा देखील एक झेल होता, हाफ चान्स होती. डायरेक्ट हिट लागल्यानंतर ओव्हर थ्रो आणि त्याचा फायदा मिळतोय. 2 धावा येथे कंप्लीट. आपल्यामध्ये गुरवलीचे समाजसेवक अशोक दळवी यांचं शुभागमन होत आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत स्वर्गीय बारकोबाई स्मृती चषक 2022-23 मध्ये. धावसंख्या बिनबाद 22. यानंतर देखील बरेच मोठ्या लढती आपल्याला पाहायला मिळणार आहेत. पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. ओहो, यावेळेस लेग स्टिकच्या बाहेर वाईड बॉल. खूप लांब लचक षटक दीपकचं पाहायला मिळतंय. ज्या प्रकारचा गोलंदाज दीपक आहे तशा प्रकारची गोलंदाजी फारशी होत नाहीये. खरं तर जेव्हा जेव्हा त्याने लिगल बॉल टाकलेत तेव्हा तेव्हा फलंदाज थोडेसे अडचणीत देखील आलेत, परंतु अवांतर चेंडू जास्त टाकताना दिसतोय गोलंदाज दीपक. त्याचा भुर्दंड साविंद्रा संघाला भोगावा लागतोय. पुन्हा एकदा डाव्या एष्टीच्या बाहेर चेंडूचे फेक पाहायला मिळते. अपील होतंय क्वाट बिहाइंडचं, परंतु पंचांचा इशारा वाईड. थोडी गेम्समनशिप दाखवण्याचा प्रयत्न विकेट किपर आणि पाठीमागच्या खेळाडूंचा आपल्याला पाहायला मिळाला, परंतु पंच अतिशय व्यावसायिक पंच आपल्याला पाहायला मिळतात या स्पर्धेमध्ये. या षटकातील हा 5वा वाईड बॉल. थोड्याच वेळात या ठिकाणी माजी आमदार रुपेश दादा म्हात्रे यांचं शुभ आगमन होणार आहे. या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी साहेब आपल्यामध्ये उपस्थित राहणार आहेत. सन्माननीय रुपेश दादा म्हात्रे जे संपर्क प्रमुख आहेत शिवसेनेचे भिवंडी. बॉल हवेत आहे. यावेळेस विकेटची चाहूल लागली आहे आणि चूक होत नाहीये. चांगला झेल डीप मिड ऑफला फलंदाज बाद सतीश माळी. लांबलचक षटक जरूर सुरू आहे, मात्र अखेर यश संपादित केलं गेलंय दीपक कडून. 24 धावांवर हा पहिला धक्का लागलाय जय महाराष्ट्र धामणगाव संघाला. नवीन बॅट्समन भावेश मैदानाच्या आतमध्ये उगवता तारा आहे आणि आपण बघायला गेलो तर एक हार्ड हिटर म्हणून त्याची ख्याती आहे.
चांगला प्लॅटफॉर्म खऱ्या अर्थानं त्याला मिळालेला आहे. सुरुवात चांगली केली दोन्ही सलामीवीरांनी. 24 धावांची भागीदारी पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्या होत्या. दीपकनं खरं तर अवांतर धावा जरूर जास्त खर्च केलेल्या आहेत, मात्र फलंदाजांना जरूर त्याने थोडंफार बांधून ठेवलं आहे आणि आता एक विकेट देखील त्याच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल सामना करेल फलंदाज भावेश. अँगल डिलिव्हरी, टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेर निघाला आणि थोडासा खाली राहणारा बॉल होता. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर झाला. डॉट बॉल येतोय आणि याचबरोबर अखेर दीपकचं हे षटक झालंय समाप्त. तब्बल 11 चेंडूंचं षटक होतं, परंतु धावा जास्त खर्च केल्या नाहीत. वाईट चेंडूंचा अपवाद वगळला तर चांगली गोलंदाजी दीपकने केली आणि या षटकामध्ये एकूण 8 धावा त्याने खर्च केल्या. 2 षटकांची समाप्ती. दामणगाव संघाची धावसंख्या 1/24. चला जरा स्पीडअप करायचं आहे. खूप जास्त वेळ खर्च करण्यात आलेला आहे पहिल्या 2 षटकांसाठी. गावठाण चाविंद्रा संघाचे कॅप्टन वेळेच्या बाबतीत सहकार्य करा, नाहीतर तुम्हाला पेनलाइज करण्यात येईल. प्लीज. आजचा जल्लोषाचा दिवस आहे. नवीन वर्षाचा आनंद देखील आपण घेतोय. नवीन वर्षाचं आपण स्वागत करतोय आणि या स्पर्धेचा समारोपाचा दिवस आहे. अंतिम दिवस आहे. सायंकाळच्या सत्रामध्ये आपल्याला कळेल की कुठला संघ चॅम्पियन ठरेल. स्वर्गीय बारकोबाई स्मृती चषक 2022-23 मध्ये गतवर्षी ही स्पर्धा नक्षत्रा एंटरप्राइजेस चौदरपाडा संघाने जिंकली होती, परंतु त्यांचं आव्हान संपुष्टात आलंय. संजय स्पोर्ट सावध संघ अंतिम फेरीत दाखल झालाय. मागच्या मॅचमध्ये सेमीफायनलमध्ये त्यांनी पराभवाची धूळ चारली. आई गावदेवी वालशिन संघाला अगदी एकतर्फी पराभव त्यांचा आपल्याला पाहायला मिळाला. जानू स्पोर्ट्स इताडे संघ सेमीफायनलमध्ये दाखल झालेला आहे आणि आजच्या गटातून देखील एक संघ सेमीफायनलमध्ये दाखल होईल. नवीन षटकाला सुरुवात करतोय चेतन. लेफ्ट आर्म गोलंदाज. यावेळेस चांगला फटका स्वीपर कव्हरच्या दिशेनं गॅप शोधलाय. फॅन्टॅस्टिक शॉट. 1 बाउन्स चौकार. चौकार क्रमांक 156 या स्पर्धेमधला आणि एकूण 128 षटकार देखील आतापर्यंत आपण बघितलेत. चौकारांची संख्या जास्त आहे. पुन्हा एकदा विट मिळाली होती. यावेळेस क्विकर बॉल. जोरदार अपील तिथे क्वाट बिहाइंडचं, परंतु पंचांचा इशारा आहे वाईटचा. पंचांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न गोलंदाज आणि विकेटकीपरने जरूर केला होता. एक उत्साह त्यांच्या अपीलमध्ये जरूर पाहायला मिळाला, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये कुठलाही संपर्क तेथे झाला नव्हता. अवांतर धाव येथे खर्च करण्यात आली आहे. धावसंख्या 29 एका गड्याच्या मोबदल्यात. अजूनही आपण बघतोय की दामणगाव संघ चांगल्या स्थितीत आहे. रन रेट खूप चांगला पाहायला मिळतोय. यावेळेस बॅकफुटला जाऊन कट केलाय. डीप पॉईंटच्या दिशेनं बॉल ट्रॅव्हल होतोय आणि मिसफिल्ड. बॉल सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतील 4. हा येतोय चौकार. खूप चांगलं टायमिंग पाहायला मिळालं होतं, परंतु फिल्डरकडून चूक घडली आहे. ज्या ठिकाणी फक्त 1 धाव व्हायला हवी होती किंवा जास्तीत जास्त 2 धावा झाल्या असत्या, तिथे चौकार फलंदाजाला मिळतोय. हा 3रा चौकार आला आहे निलेशच्या बॅटमधून. आजही निलेशच्या बॅटिंगमध्ये आपल्याला तोच आत्मविश्वास पाहायला मिळतोय जो काही वर्षांपूर्वी आपण बघायचो. हो, यावेळेस मात्र चांगला बॉल आहे. चेंडूची लेंथ कमी केली होती, आपटी दिली होती चेंडूला. हुक करण्याचा प्रयत्न झाला, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क बनवू शकला नाही आहे निलेश. चांगलं कमबॅक करत असताना गोलंदाज चेतनच्या मध्ये आपण बघायला गेलो तर क्षमता आहे, तो चेंडू वळवू शकतो, परंतु क्विकर बॉलचा देखील इथे वापर करण्याचा तो प्रयत्न करतोय. चेंडूच्या लांबीमध्ये थोडाफार बदल करताना दिसतोय. कोलवा टप्प्याचा जो बॉल आहे वाईड यॉर्कर चॉप करत असताना पॉईंटला फिल्डर सज्ज. थोडीशी फंबलिंग झाली, त्याचा फायदा उचलला जातोय. 1 धाव येते अतिशय वेगानं कंप्लीट करण्यात आली आहे. या सिंगलच्या मदतीनं दामणगाव संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 34 वर. 34 रन्स फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 3ऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे.
यानंतरचा सामना असेल श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा विरुद्ध गुरवली. शफल करून खेळण्याचा प्रयत्न. हा बॉल मात्र स्वेअर आहे. डाव्या एष्टीच्या थोडासा बाहेरचा बॉल होता. वाईटचा इशारा पंचांकडून. पंचांना फार जास्त व्यस्त ठेवण्यात आलेले आहे. पंचांना एक्सरसाइज करावी लागते या मॅचमध्ये. वारंवार वाईटचे इशारे त्यांना करावे लागलेले आहेत. प्रत्येक गोलंदाजाने वाईट चेंडू हाताळलेत. अतिशने एक वाईट चेंडू टाकला होता. दीपकने तर कहरच केला. तब्बल 5 वाईट चेंडू त्याच्या षटकामध्ये पाहायला मिळाले होते, परंतु तरी देखील त्याचं षटक इकॉनॉमिकल राहिलं होतं. फक्त 8 धावा त्यांनी खर्च केल्या आणि एक महत्त्वाचा गडी देखील बाद केला. या षटकामध्ये आतापर्यंत 2 वाईट चेंडू चेतनने हाताळलेत. खोलवा टप्प्याचा बॉल लॉफ्ट केलाय. गोलंदाजाच्या डोक्यावरून बॉल हवेत आहे. फिल्डर प्रयत्नशील. चांगला एफर्ट. झेलपर्यंत पूर्णपणे पोहोचू शकला नाही. चेंडू आता मात्र लॉंग ऑनला ट्रॅव्हल होतोय आणि चेंडूचे फेक होईपर्यंत 2 धावा घेण्याची संधी होती भावेशकडे. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 37 या आकड्यावर जाऊन पोहोचते. 4 षटकांमध्ये 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावा जर प्रथम बॅटिंग करणाऱ्या टीमनं उभारल्या तर नेहमीच येथे डिफिकल्ट राहिलेले आहे धावांचा पाठलाग करणं. 37 धावा धावफलकावर. पुढचा बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. स्विचचा वापर. यावेळेस अगदी गॅपमधून बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. नेत्रदीपक फटका. भावेशच्या बॅटमधून हा दर्जेदार चौकार. थँक्यू डीजे. 3 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या 1 बाद 41. प्रतिषटक 13.67च्या सरासरीनं धावा जोडल्या जात आहेत. खूप चांगली धावांची सरासरी पाहायला मिळते दामणगाव संघाच्या फलंदाजांकडून आणि इथे गोलंदाजांनी देखील थोडीफार मदत त्यांना केली असं म्हटलं तर वावगं ठरू नये, कारण गोलंदाजीमध्ये जास्त अनुशासन पाहायला मिळालेलं नाही आहे. दिशाहीन गोलंदाजी जास्त झाली आहे आणि त्यामुळेच 41 धावा आपल्याला धावफलकावर पाहायला मिळत आहेत. निलेश खूप चांगली बॅटिंग करतोय. 3 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत. 16 धावांचं योगदान त्याने दिलंय. भावेशच्या बॅटमधून नुकताच एक चौकार आपण बघितला. स्विच हिटचा वापर केला त्याने. गलीमध्ये फिल्डर होता, त्या फिल्डरला बीट केलं आणि बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून गेला. 6 धावांचं योगदान आतापर्यंत भावेशनं दिलंय. सतीश एकमेव फलंदाज बाद झालाय ज्यानं एका षटकाराच्या मदतीनं 9 धावांचं योगदान आपल्या टीमसाठी दिलं. सो 41 रन्स ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 3 ओव्हर्स. जय महाराष्ट्र धामणगाव. शेवटच्या षटकाला सुरुवात करेल गोलंदाज मोनिश. खूप जास्त वेळ आपण खर्च करत आहात, प्लीज साविंद्रा संघ जरा कॉपरेट करा. मोनिशचा पहिला बॉल. सामना करेल निलेश. खोलवा टप्प्याचा चेंडू लॉफ्ट करायचा होता, मात्र बॅटची आतली कडा लागली आणि चेंडूने पायाचा वेध देखील घेतला होता. एकच धाव मिळेल. इकॉनॉमिकल षटकाची आवश्यकता आहे या ठिकाणी. आपण बघायला गेलो तर गावठाण साविंद्रा संघाला कुठेतरी 50च्या आतमध्ये थांबवणं फार गरजेचं आहे आणि एकदा की 50 किंवा त्यापेक्षा जास्त धावा धावफलकावर लागल्या गेल्या तर मात्र एवढं सोपं नसणार आहे धावांचा पाठलाग करणं या ठिकाणी. नांदकडच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणामध्ये टेनिस बॉल क्रिकेटचा हा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय. स्वर्गीय बारकोबाई स्मृती चषक 2022-23. बेबी स्पोर्ट्स इताडे संघाचं हे देखणं आयोजन आणि हा देखणा फटका. फुलटॉस आहे परंतु तिकडे फिल्डर उपस्थित. खाऊ कॉर्नरला चांगला झेल समाप्त केला जातोय. फलंदाज बाद. भगवान दादा आहे आयोजक. या मैदानाची लॉंगेस्ट सीमारेषा क्लिअर करण्याचा प्रयत्न झाला. कमजोर बॉल जरूर होता परंतु फिल्डरला क्लिअर करू शकला नाहीये. काऊ कॉर्नर रिजनमध्ये फलंदाज भावेश बाद होऊन तंबूत परततोय आणि याच दरम्यान भिवंडी पूर्वचे माजी आमदार आदरणीय रुपेश दादा म्हात्रे यांचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. स्वर्गीय बारकोबाई स्मृती चषक 2022-23 मध्ये साहेब आपलं हृदयाच्या अंतकणातून स्वागत स्वागत स्वागत. एक अतिशय मोलाची आणि महत्त्वाची उपस्थिती
स्वर्गीय बारकोबाई स्मृती चषक 2022-23 ला लाभत आहे. शिवसेना भिवंडी तालुका संपर्क प्रमुख आणि भिवंडी पूर्वचे माजी आमदार आदरणीय रुपेशदादा म्हात्रे साहेबांची उपस्थिती आम्हाला लाभत आहे. त्यांचं आयोजकांच्या वतीनं अर्थातच बीबी स्पोर्ट्स इताडे संघाच्या वतीनं या क्रीडा नगरीमध्ये स्वर्गीय बारकोबाई स्मृती चषक 2022-23 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. आदरणीय रुपेशदादा म्हात्रे साहेबांची ही ग्रँड एंट्री आपण बघतोय. फटाक्यांच्या आतिषबाजीनं त्यांचं हार्दिक स्वागत केलं जाते. भिवंडी तालुका शिवसेना संपर्क प्रमुख आहेत साहेब. पुन्हा एकदा त्यांचं शब्द सुमनांनी स्वर्गीय बारकोबाई स्मृती चषक 2022-23 मध्ये बीबी स्पोर्ट्स इताडे आणि या स्पर्धेचे प्रणेते भगवान शेठ पाटील यांच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. लगेच आपण पुन्हा एकदा वळूयात चालू असलेल्या मॅचच्या दिशेनं. सध्या धावफलकावर 42 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यात धामणगाव संघ प्रथम बॅटिंग करत आहे. मोनितचा हा बॉल यावेळेस नितीननं लॉफ्ट केला आहे. मिस टाईम फटका, परंतु इनफिल्डच्या वरून बॉल ट्रॅव्हल होतोय डीप एक्स्ट्रा कव्हर झोनमध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण डीपमध्ये जरूर पाहायला मिळतंय, परंतु तत्पूर्वी 2 धावा घेण्याची संधी होती नितीनकडे. नितीन आणि निलेश ही जोडी अतिशय लोकप्रिय जोडी आहे धामणगाव संघाची सध्या खेळपट्टीवर. नितीन नुकताच खेळपट्टीवर आलाय. पहिलाच चेंडू त्याने फेस केला आणि एक्स्ट्रा कव्हरच्या वरून चेंडूला पाठवलं होतं, परंतु थोडासा मिसटाईम फटका होता. 2 धावांनी स्वतःचं अकाउंट त्याने ओपन केलंय. पाहू शकाल आदरणीय रुपेशदादा म्हात्रे साहेबांना त्यांच्या समवेत अभिमन्यूजी पाटील सामन्याचा आनंद लुटतायत. सुपर्ब डिलिव्हरी, बॉल खाली राहिला आणि त्रिफळा उद्ध्वस्त, फलंदाज बाद. गोलंदाज मोनिशला येथे यश मिळतंय. दुसरा गडी त्याने बाद केला या षटकामध्ये. खूप चांगली गोलंदाजी मोनिशकडून पाहायला मिळते. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. खाली राहणारा बॉल होता, आडव्या बॅटनं ऑन साईडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडूची लाईन पूर्णपणे मिस केली गेली. खेळपट्टीनं खऱ्या अर्थानं धोका दिला फलंदाज नितीनला आणि नितीनची खेळी संपुष्टात आली आहे. धावसंख्या 3 बाद 44. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत या इनिंग्समध्ये. यानंतरचा सामना पाहायला विसरू नका. टीम गुरवली विरुद्ध टीम श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा. दोन्ही संघांचे कॅप्टन्स आपण टॉससाठी यायचं आहे. शेवटचे 2 चेंडू फार महत्त्वाचे आहेत. पहिल्या 3 गोलंदाजांना जे करता आलं नव्हतं ते कुठेतरी मोनिश करून दाखवतोय. एकतर इकॉनॉमिकल गोलंदाजी देखील करतोय आणि गडी देखील आता सातत्याने तो बाद करतोय. आत्तापर्यंत 4 चेंडू टाकलेत, फक्त 3 धावा त्याने खर्च केल्यात आणि 2 महत्त्वाचे फलंदाज बाद केलेत. नवीन बॅट्समन आलाय आयुष. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. खोलवा टप्प्याचा चेंडू अक्षरशः खोदून काढावा लागलाय. चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप मिड ऑफला. लॉंग ऑफ होऊन फिल्डर वेगानं बॉलवर झेपावतोय. चांगली फिल्डिंग, फक्त 1 धाव मिळेल. फिल्डरला माहिती होतं की मी जर थांबून राहिलो सीमारेषे लगत तर इथे 2 धावा फलंदाज पूर्ण करतील, त्यामुळेच स्वतः पुढे आला. अक्षरशः चेंडूवर झेप घेतली त्याने आणि 1च धावेवर समाधानी व्हावं लागलंय त्या ठिकाणी फलंदाज आयुषला. शेवटचा बॉल बाकी आहे. सलामीचा फलंदाज निलेश अजूनही खेळपट्टीवर आहे. खरं तर या शेवटच्या ओव्हरमध्ये ज्या प्रकारची बॅटिंग व्हायला हवी होती तशा प्रकारची बॅटिंग फलंदाजांना करता आलेली नाही आणि त्याचं सारं श्रेय द्यावं लागणार आहे गोलंदाज मोनिशला, ज्यानं फलंदाजांना अक्षरशः बांधून ठेवलं आहे. खूप चांगले व्हेरिएशन्स त्याने दाखवलेले आहेत आपल्या गोलंदाजीमध्ये. शेवटचा बॉल सामना करेल निलेश. ओहो, मंकडिंगचा प्रयत्न होता की काय? आणि या स्पर्धेच्या नियमानुसार कुठल्याही प्रकारची वॉर्निंग फलंदाजाला मिळणार नाही आहे. नियम अगोदरच आपण स्पष्ट केलेले आहेत. एखादा फलंदाज जर क्रीज सोडून अगोदरच बाहेर जात असेल तर गोलंदाज त्याला धावबाद करू शकतो. आधी त्याला मंकडिंग म्हटलं जायचं, आता धावबाद म्हणून त्याला बाद केलं जातं फलंदाजाला. स्विंग अँड मिस, चांगला बॉल होता ऑफ कटर, थोडासा खाली राहिला आणि बीट होतोय बॅट्समन. डॉट बॉलची समाप्ती, षटकाची समाप्ती आणि इनिंगची देखील समाप्ती झाली आहे. एकूण धावसंख्या पाहायला मिळते धामणगाव संघाची
3 बाद 45 आणि टार्गेट असेल या मॅचमध्ये गावठाण साविंद्रा संघासमोर 46 धावांचं. लगेच आपण वळणार आहोत पुढील मॅचच्या टॉसकडे. गोरवली टीमचे कॅप्टन आणि जांभूळपाडा टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. चला दोन्ही संघांचे कर्णधार लगेच आपण टॉससाठी यायचं आहे. जांभूळपाडा आणि गुरवली. येस, गुरवलीचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा टीमचे कॅप्टन आपण त्वरित टॉससाठी यायचं आहे. जांभूळपाडा संघ आपण लवकरात लवकर टॉससाठी यायचं आहे. तर मित्रांनो आपल्याकडे थोडासा वेळ आहे. आपण पाहुण्यांच्या सन्मानाकडे वळूयात. आजचे आपले प्रमुख अतिथी सध्या व्यासपीठावर तुम्ही पाहू शकाल. आदरणीय रुपेशदादा म्हात्रे साहेब, माजी आमदार भिवंडी पूर्व, तसेच भिवंडी तालुका शिवसेना संपर्क प्रमुख यांचा एक शाही सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करणार आहोत. साहेबांना विनंती असेल आपण सन्मानाचा स्वीकार करावा. या स्पर्धेचे आयोजक भगवान शेठ पाटील, तसेच सन्मान्य अभिमन्यू पाटील साहेब, रोशन पाटील, मधुकर वेळेकर, गुरुनाथ पाटील या आयोजकांना मी विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण साहेबांना सन्मानित करायचं आहे. सचिन पाटील यांना देखील मी विनंती करेन आपण देखील या. करावं. बीबी स्पोर्ट्स इताडे यांच्या माध्यमातून आयोजित स्वर्गीय बारकुबाई स्मृतिचषक 2022 अतिशय भव्य दिव्य अशा ह्या क्रिकेट स्पर्धेच्या मंचावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय मान्यवर, या स्पर्धेमध्ये भाग घेतलेले सर्व क्रिकेटपटू आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आलेले सर्व प्रेक्षक वर्ग, खरं तर सर्वप्रथम मी या ठिकाणी भगवान पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी आमचे सचिनजी पाटील, अभिमन्यू पाटील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की अतिशय चांगल्या प्रकारच्या भव्य दिव्य अशा अतिशय सुंदर स्पर्धा या ठिकाणी आपण आयोजित केलेल्या आहेत. ग्रामीण भागातील सर्व खेळाडूंना त्यांच्यामधलं क्रिकेटचं कौशल्य दाखवण्याची संधी खऱ्या अर्थाने आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे. निश्चितच या ठिकाणी जे खेळाडू आहेत त्यांना माझा एक सूचना किंवा आव्हान असेल की आपण चांगल्या प्रकारचा खेळ करा, आपल्यामधली खेळाडू वृत्ती दाखवा. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे आणि सांघिक खेळ म्हणजे याच्यामधून आपण एकतेची भावना जोपासत असतो आणि ही एकतेची भावना जोपासत असताना कुठल्याही प्रकारचा गालबोट किंवा कुठल्याही प्रकारचा वादविवाद होणार नाही, अशा पद्धतीची खेळी आपल्यामध्ये असली पाहिजे. मी सातत्याने आपल्याला सर्वांना सांगत असतो की
जसं सचिन तेंडुलकरांना क्रिकेटचं देव समजलं जातं, अनेकदा चुकीचं आऊट दिल्यानंतर देखील त्यांनी कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी टीका टिप्पणी केली नाही किंवा वादविवाद निर्माण केला नाही आणि म्हणूनच एक चांगला खेळाडू वृत्ती असलेला खेळाडू म्हणून त्या नावलौकिक झालं. तशाच प्रकारचं काम आपण सर्वजण कराल अशी मी तुम्हा सर्वांकडून अपेक्षा व्यक्त करतो. सध्याच्या राजकीय परिस्थितीबद्दल बोलायचं तर राजकारणाचा संपूर्णतः खेळ होऊन गेलेला आहे, परंतु आपल्या खेळामध्ये राजकारण येणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे आणि चांगल्या प्रकारचा खेळ करून आपल्या गावाचं, आपल्या परिसराचं, आपल्या तालुक्याचं, नवे नवे राज्याचं नावलौकिक आपल्या माध्यमातून व्हावं अशा प्रकारची कामगिरी करा. आपलं शरीर जोपासा आणि ह्या माध्यमातून जी एकतेची भावना आहे ती जोपासण्याचं काम करा. एवढंच आजच्या प्रसंगी सांगतो आणि थांबतो. पुन्हा एकदा आयोजकांचं मनापासून अभिनंदन करतो. मला या ठिकाणी बोलून सन्मान केला त्याबद्दल आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच. खूप चांगलं मनोगत साहेबांनी या ठिकाणी व्यक्त केलं. त्याचप्रमाणे आपल्याला चांगलं मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे. साहेबांचे शतशः आभार आम्ही व्यक्त करीत आहोत. दरम्यान या ठिकाणी सावतगावचे उद्योगपती एकनाथजी पाटील यांचं शुभागमन झालं आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. जाऊयात मॅचच्या दिशेनं. इट्स ओव्हर टू कॉम्बॉक्स. समीर ठाकरे इज देअर. थँक्यू सो मच. पहिल्या चेंडूवरती सफलता मिळते. मोनिशचा खेळ संपुष्टात. टार्गेट आपण पाहतो या ठिकाणी 46 धावसंख्येचं. 46च्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी मात्र मोनिशचा खेळ संपुष्टात येतोय. दरम्यान हे पाहतोय आपण संपर्क प्रमुख शिवसेनेचे रुपेशजी म्हात्रे साहेब ह्या स्पर्धेची रजा घेत असताना साहेब आपण आलात, आमचा आनंद द्विगुणित केलात, त्याबद्दल आम्ही पुन्हा एकदा आपलं शतशः आभार व्यक्त करतोय. हॅलो. 20वा फलंदाज आपण पाहतो या स्पर्धेमधील जो शून्यावरती बाद झाला, पहिल्या चेंडूवरती बाद झाला. जबरदस्त माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. रोहित वेळेकर आमचे सहकारी स्कोरर, चांगली माहिती ज्यांच्या माध्यमातून आपल्याला प्रत्येकी चेंडू मागे दिली जाते. खूप चांगलं कार्य त्यांचंही पाहायला मिळालंय. तिसरा नंबरवर फलंदाज यतीन येतोय मैदानाच्या आत. चांगला रोल त्याला प्ले करावा लागेल. हा चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय डॉट बॉल. विकेट मिळाल्यानंतर आत्मविश्वास गोलंदाजाचा वाढत असतो आणि तेच पाहायला मिळतंय. धावसंख्या मात्र अजूनही धावफलकावरती आपल्याला एकही पाहायला मिळाली नाहीये. पहिल्या बॉलवर विकेट आणि दुसरा चेंडू डॉट. तब्बल 46 धावा बनवायच्या आहेत. प्रत्येकी ओव्हर मागे 11 ते 12 धावा जोडाव्याच लागतील. हा चेंडू बॅकफुटला साऊंड कट करण्याचा प्रयत्न. फिल्डिंग चांगली होते शॉर्ट थर्डमॅनच्या फिल्डरकडनं. बॅटची एज घेऊन चेंडू बिहाइंड द विकेट गेला होता. पहिली धाव स्कोरबोर्डवरती आपल्याला बघायला मिळाली बॅटर यतीनच्या बॅटमधून. यतीन एक युवा खेळाडू आहे, मात्र तंत्रशुद्ध फलंदाजी त्याच्याही माध्यमातून आपण अनेकदा पाहिली आहे. पहिली धाव स्कोरबोर्डवरती लागली आहे. खरं तर आज महत्वाच्या मॅचमध्ये मोनिशला तितकासा चांगला खेळ करता आला नाहीये. भावेश, कॅप्टन भावेश गोलंदाजी करतोय. बॅटिंग चांगली पाहायला मिळाली. खरं तर मोठी इनिंग त्याच्या माध्यमातून जरूर बघितली नव्हती, मात्र उपयुक्त धावा त्याच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाल्या. हा चेंडू आणखीन एक डॉट. आतिश स्ट्रगल करतोय. पहिल्या चेंडूचा तो सामना करत होता. खरं तर आतिश एक अनुभवी क्रिकेटर आहे, मात्र त्याच्या मोठ्या इनिंगची आज खऱ्या अर्थानं गरज टीम गावठाण सावेंद्राला या मॅचमध्ये असेल. भावेश राईट आर्म ओव्हर द विकेटनं पॉवर प्ले सुरू आहे. रिव्हर्सचा प्रयत्न. लाईन मात्र कायम ठेवली आहे. बघा आउटसाइड डी ऑफ स्टंप सातत्याने चेंडूची लाईन आपण बघतोय आणि त्याच लाईनवर कायम आपल्याला गोलंदाज भावेश बघायला मिळालाय. चांगली गोलंदाजी. जेव्हा जेव्हा तुमच्याकडे जास्त धावा असतात वाचविण्यासाठी, तेव्हा तेव्हा गोलंदाजांचा आत्मविश्वास, कॉन्फिडन्स
अप लेवल असतं आणि ते आपण सध्याच्या घडीला पाहतोय. भावेशच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळालंय. हा चेंडू बॅटची एज विकेट किपरनं पकडली आहे झेल. वॉट अ टेकन, एक्सलंट टेकन. निलेशनं जबरदस्त झेल पकडली. दुसरा खेळाडू बाद होतोय टीम साविंद्रा संघाचा. चुकला नाही कधी पुन्हा पुढं बीपी स्पोर्ट इताडे हा संघ. चुकला नाही कधी पुन्हा पुढं बीपी स्पोर्ट इताडे हा संघ. भगवान दादाची तर एक सन्मान आपण या ठिकाणी मंचावर करतोय. अशोक दळवी गुरवली गावचे समाजसेवक आहेत. गुरवली संघाला आपण यानंतरच्या लढतीमध्ये इन ऍक्शन मध्ये सुद्धा पाहणार आहोत आणि त्यांचा शुभ सन्मान आपल्या व्यासपीठावरती केला जातोय. मी निलेश पाटील आपणाला विनंती करेन आपल्या शुभ हस्ते अशोक दळवी साहेबांना सन्मानित करायचं आहे. अशोक दळवी आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये येणार आहात. त्यांचा शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. मी निलेश पाटील आपणाला विनंती करेन आपल्या शुभ हस्ते साहेबांना आपण सन्मानित करायचं आहे. हे पाहतोय आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर अशोक दळवी साहेबांना सन्मानित केले जाते निलेश पाटील यांच्या शुभ हस्ते. आणि यानंतर गुरवली संघाला इन ऍक्शन मध्ये सुद्धा आपण पाहणार आहोत. त्यानंतर साविंद्रा गावचे समाजसेवक संदेश पाटील साहेब यांचं देखील शुभ आगमन. न्यू बॅटर नवीन खेळाडू मैदानामध्ये एंटर होतोय. चौथ्या क्रमांकावर राज. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर टीमची टोटल फक्त आणि फक्त 1. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फटकेबाजी अपेक्षित होती मात्र पॉवरफुल गोलंदाजी बघायला मिळाली. दुसऱ्या षटकाला तेजस सुरुवात करतोय. हा चेंडू कट करण्याचा प्रयत्न. बॅटची एज. आणखीन एक फलंदाज बाद. तिसरा धक्का लागतोय टीम साविंद्राला. पूर्णपणे बॅकफुटला आता संघ आपल्याला बघायला मिळाले. टीम जय महाराष्ट्र धामणगाव संघासोबत. झलक भगवान दादाची वेगळी झलक. आमचा भगवान दादा आहे आयोजक. स्वर्गीय बारकुबाई कृती ठेवलाय चषक. आमचा भगवान दादा. न्यू बॅटर सागर मैदानामध्ये एंटर होते. जो फलंदाज येतो तो फक्त हजेरी लावण्याचं काम करतो असंच म्हणावं लागेल. एकाही बॅटरला या ठिकाणी धावसंख्या करता आली नाही. एक मात्र बॅटर आतिश ज्याच्या बॅटमधून एक धाव माफ करा यतीनच्या बॅटमधून एक धाव आली आहे. आणि आतापर्यंत 3 खेळाडू शून्यावरती बाद झालेत. तेजस पुन्हा एकदा तयार. राईट आर्म राऊंड द विकेटनं. यावेळी लेफ्ट हँड बॅटर आलाय. कुठेतरी रणनीती चेंज केली आहे. सागरला प्रोमोट केल्यास स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न होता. धाव मिळेल का? प्रयत्न तर सुरू आहे. अंडरस्टँडिंग चुकीची. याही वेळी विकेट मिळाली असती रनआउटच्या स्वरूपामध्ये मात्र त्या ठिकाणी निशाणा साधता आला नाही. आणि त्या दरम्यान येतोय हा डॉट बॉल. जबरदस्त बॉलिंग अटॅक. भेदक मारा आपल्याला पाहायला मिळतोय जय महाराष्ट्र धामणगाव टीमच्या वतीनं. कमालीची गोलंदाजी केली जाते. लाजवाब. फायनल डे स्वर्गीय बारकुबाई स्मृती चषक 2022-23 आज अंतिम दिवस आणि एक संघ आपण पाहिला अंतिम फेरीमध्ये धडक मारणारा संजय स्पोर्ट सावत. मात्र कालच्या दिवशी आपण पाहिला जानू स्पोर्ट इताडेनं जबरदस्त खेळ केला. सेमीफायनलमध्ये पोहोचणारा तो संघ पाहायला मिळाला. आजच्या पूलमधनं मात्र कोणता संघ सेमीफायनलमध्ये धडक मारेल? निंबवली संघानं आज पहिला विजय मिळवला. दुसरा सामना आपण पाहतोय धामणगाव विरोधात साविंद्रा. खरं तर दोन्हीही गावं आजूबाजूची आहेत. अनेकदा एकमेकांच्या विरोधात खेळले असतील. चला वेळेबद्दल फर्स्ट वॉर्निंग. पहिली वॉर्निंग आता इथे आलेली आहे. टीम धामणगाव लक्षात असू द्या. सेकंड वॉर्निंगला तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. तेजस पुन्हा तयार होतोय. शफल झालेत. फटका सुरेख. वॉड शॉट. मात्र फिल्डर आहेत. कॅचिंग काय कमालीची पाहायला मिळाली. मोनिश ठाकरे त्या ठिकाणी सज्ज होता. झेल पकडली जाते आणि पहिला खरं तर ह्या षटकामधील दुसरा खेळाडू बाद झालाय.
पहिल्याच बॉलवर एक विकेट मिळवली होती. एकंदरीत आतापर्यंत जर विचार केला तर 4 खेळाडू बाद झालेत. 2 सफलता तेजसलाही मिळाल्यात. सागरनं फटका चांगला सजवला होता, मात्र अंतर त्याला कापता आलं नव्हतं. प्लेसमेंट थोडीशी चुकीची होती. सरळ क्षेत्ररक्षकाला निवडलं आणि सागरचा खेळी तिथे संपुष्टात येतोय. अभिमन्यू गुरुनाथ रोशन सुधीरची साथ दादाला हाय लय खंबीर दादाला हाय लय खंबीर दादाला हाय लय खंबीर साथीला निलेश दीपेश मधुकर भगवान दादाच्या पाठ दरम्यान माजी सरपंच चौधरपाडा इंद्रपाल तरे साहेब यांचं या ठिकाणी शुभ आगमन होतोय. आपलं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. स्वर्गीय बारकुबाई स्मृती चषक 2022-23 मध्ये मी आपला मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. नाहीये तेजसनं. तेजस तयार होतोय. हा चेंडू अक्कूट टप्प्याचा होता. लाईन ही चुकीची होती. लाईन आणि लेंथ मध्ये थोडीशी चुकी बघायला मिळाली आणि या षटकामध्ये खरं तर पहिली धाव खर्च केली जाते. एका धावेने आता स्कोर पुढे सरकत असताना आपण पाहतोय धावफलकावरती 2. जांभूलपाडा संघाचा कर्णधार किंवा एखादा खेळाडू या ठिकाणी आला असेल तर मी विनंती करतोय आपण संपर्क साधा. श्रीराम स्पोर्ट जांभूलपाडा संघाचा कर्णधार किंवा एखादा खेळाडू या ठिकाणी उपस्थित असेल तर आपण संपर्क साधायचा आहे. हा चेंडू अक्कूट टप्प्याचा होता. पुल करण्याचा प्रयत्न मात्र बॅटवर प्रॉपर घेता आला नव्हता. एक धाव तिथे पूर्ण केली जाते. एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये. स्वतः विकेट किपर चेंडूवरती आले. एका धावेने स्कोर आता पुढे सरकत असताना 3 वर. नवीन वर्षामध्ये मित्रांनो आपण आलो आहोत. इंग्रजी नवीन वर्षाच्या सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना आम्ही पुन्हा एकदा शुभेच्छा देतोय. नेहमीप्रमाणे आनंदी राहा, हसत राहा. येणाऱ्या वर्षात देखील तुमची वाटचाल प्रगतीकडे असू द्या अशा आम्ही तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देतो या स्पर्धेच्या माध्यमातून. एक नवीन वर्षाची पर्वणी, नवीन वर्षाचा हा गिफ्ट बीबी स्पोर्ट इताडेच्या वतीनं सर्व क्रिकेट रसिकांना, क्रिकेट खेळाडूंना दिला गेला खऱ्या अर्थानं. निमित्त आपण पाहतोय स्वर्गीय बारकुबाई स्मृती चषक 2022-23. तेजस तयार. पहिला बिग हिट या ठिकाणी पाहायला मिळतोय. ज्यावेळी बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झाला होता त्यावेळी मात्र मोहर लागली होती षटकाराची. फलंदाज राजच्या बॅट मधून हा षटकार आपल्याला बघायला मिळाला. उद्योगपती दादा हलय हाय झाक भगवान दादा हलय हाय झाक आमचा भगवान दादा आहे आयोजक. अशाच फटक्यांची तर गरज आहे. दमदार स्ट्रोक इथून खेळावे लागतील. मोठ्या हिट तुम्हाला इथून मारावे लागतील तर मात्र तुम्ही इथे विजय मिळवू शकता. राजच्या बॅट मधून हा पहिला षटकार पाहायला मिळाला. यावेळी मात्र चुकीची लाईन पाहायला मिळते. अंपायरचा इशारा येतोय नो बॉल. विकेट पासून बाहेर चेंडूला पिच केला होता. एक धाव तिथे मिळेल आणि धावफलक एका धावेने आता पुढे सरकेल. 10 वरती जाऊन पोहोचलाय. एका षटकारानं दबाव टाकलाय गोलंदाजावर असंच म्हणावं लागेल. स्पीडअप करायचं आहे बघा धामणगाव संघ. मी पुन्हा एकदा वारंवार 30 सूचना तुमच्यापर्यंत देतोय. लक्षात असू द्या. वेळेबद्दल आम्हाला सहकार्य करा. फ्री हिटचा बॉल पुन्हा एकदा राज सामना करेल. गोलंदाज तेजस थोडासा दबावामध्ये पाहायला मिळालाय. फ्री हिटचा चेंडू होता. पूल केला ऑन साइडला. गॅप नाहीये त्या ठिकाणी. मात्र चेंडू डायव्हर्ट झालाय. फिल्डरच्या अगदी जवळ येऊन चेंडू बाजूला सरकला आणि जातोय चेंडू सीमा पार. नशिबाचा चौकार म्हणावा लागेल. आउटफील्डनं साथ दिलीय. केतन जितेश बली गणेश बॉलर हे हाय जबर बॉलर हाय जबर
धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 14 धावा, 14 रन्स ऑन बोर्ड. दुसरं षटक या ठिकाणी संपुष्टात येतोय. एक धाव खर्च केली होती पहिल्या 3 चेंडूंमध्ये आणि तदनंतर मात्र एक षटकार, एक चौकार, एक नो बॉल आपल्याला बघायला मिळाला. या मॅच मध्ये कमबॅक केलं असं म्हणावं लागेल या षटकाच्या माध्यमातून. येणारे 12 चेंडू शिल्लक आहेत सामना जिंकण्यासाठी. अजूनही आपण पाहतोय 32 धावसंख्येची गरज आहे. म्हणजे इथून आता 16च्या सरासरीनं धावा जोडाव्या लागतील. मॅच मध्ये कमबॅक तर जरूर केलाय. एका फटक्यानं मी म्हणेल, एका षटकारानं, राजच्या दमदार फटक्यानं मी म्हणेल या सामन्यामध्ये दमदार कमबॅक केलाय. मात्र ते सातत्य आता या येणाऱ्या षटकामध्ये पाहायला मिळेल का बॅटरच्या माध्यमातून, की या उलट जय महाराष्ट्र धामणगाव संघानं जी सुरुवात केली आहे तसं कमबॅक आता या मॅच मध्ये पाहायला मिळेल. सर्व काही शक्यता आहेत. क्रिकेटचा खेळ असा आहे की जिथे अगदी पराभवाच्या खाईमध्ये असलेला संघ कधी विजयाची शिखर चढतोय तर कधी विजयाच्या उंबरड्यावरती असलेला संघ कधी पराभवाच्या खाईमध्ये जात असतो. त्यामुळे ते ह्या खेळामध्ये काहीही भविष्यवाणी करणं, प्रेडिक्शन करणं सोपं नसतं. गोलंदाजी करण्यासाठी आयुषचा वापर केला जातोय. तिसऱ्या षटकामध्ये सामना करेल बॅटर कल्पेश. कल्पेशच्या बॅटमधून आतापर्यंत एक धाव आपल्याला बघायला मिळाली आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट ना. हा चेंडू फक्त हलक्या हातानं ऑन साईडला दिशा दिली आहे, फ्लिक केला होता. खरं तर बॉटम हँडचा वापर त्या ठिकाणी चांगला केला होता. बॅटर कल्पेशच्या बॅटमधनं पुन्हा एकदा सिंगल मिळते. धावसंख्या एका धावेने आता पुढे सरकत असताना 15 वर जाऊन पोहोचली आहे. अकरा चेंडू 31 धावेंची गरज. पेपरवरती जर समीकरण पाहिलं तर आताही आपण पाहतोय गोलंदाजी करत असलेला संघ थोडासा स्ट्रॉंग स्थितीमध्ये बघायला मिळतोय. आयुष पुन्हा एकदा तयार. राजचा खेळ फार महत्वाचा असेल. राजची इनिंग फार महत्वाची असेल. मात्र काही नजर ना लग जाय. कॉमेंटेटर्स, ज्या खेळाडूचे आपण कौतुक करत होतो, ज्या खेळाडूची आपण प्रशंसा करत होतो आणि तोच खेळाडू अखेर त्या ठिकाणी बाद होताना पाहिला. इट्स अ पार्ट ऑफ गेम. खेळाचा हा भागच असतो. अनेकदा आपण पाहिलंय, मग आंतरराष्ट्रीय क्रिकेट असू द्यात किंवा टेनिस बॉल क्रिकेट असू द्यात, ही विकेट फार मोठी होती. आयुषला ही जी सफलता मिळाली आहे टीम जय महाराष्ट्र धामणगावला, ही फार महत्वाची होती. कारण ज्या राजनं खऱ्या अर्थानं विजयाचं स्वप्न दाखवलं होतं टीम गावठाण साविंद्राला, त्याच्या बॅटमधून 2 मोठे फटके आले होते, मात्र त्याला शांत ठेवलंय. इथून आता पुन्हा एकदा डगआउटमध्ये शांतता पाहायला मिळते. त्यांना ठाऊक आहे राजची विकेट गेली आहे. येणारा बॅटरमध्ये आपण पाहिलं तर दीपक आहे, ज्या दीपकनं आज गोलंदाजी फार खराब केली. जवळजवळ मला वाटतं त्याच्या ओव्हरमध्ये 5 ते 6 एक्स्ट्राच्या धावा पाहायला मिळाल्या होत्या. तोच दीपक आता मात्र 8च धावा त्यानं खर्च केल्या होत्या. हेही विसरून चालणार नाहीये. एक्स्ट्रा धावा त्यानं खूप खर्च केल्या, मात्र कंट्रोल ही त्यानं केलं होतं. हेही विसरून चालणार नाहीये. आणि तीच कामगिरी आता बॅटिंगमध्ये पाहायला मिळेल का, प्रश्नचिन्ह उभा राहिला. यावेळी विकेट किपर थोडंसं आपण पाहिलं तर स्ट्रगल करताना बघितला. विकेटच्या मागे पंचांचा व्हाईट बॉलचा देखील इशारा आला. नंतर धाव इथे मिळते आणि धावत संख्या एका धावेने पुढे सरकत असताना फलकावरती आपण पाहतोय 16 धावा, 16 रन्स ऑन बोर्ड, 46चं टार्गेट फार मोठं आपल्याला पाहायला मिळतंय. मात्र क्रिकेटच्या खेळामध्ये कोणतंच टार्गेट छोटं किंवा कोणतंच टार्गेट मोठं नसतं मित्रांनो. तुमची लढण्याची वृत्ती, तुमचं पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असणं गरजेचं. बॉल हवेमध्ये, विकेटची संधी निर्माण. यावेळी होते कॅच ड्रॉप. कॅचेस विनिंग द मॅचेस. पकडो कॅच जीतो मॅच असं समीकरण असतं. झेलाला फार महत्वाचं क्रिकेटच्या खेळामध्ये. मात्र इथे कॅच ड्रॉप झाली. चुकीला माफी नाही क्रिकेटच्या खेळामध्ये. आणि 3 धावा तिथे पूर्ण केल्या गेल्या बॅटर दीपकनं. धावसंख्या 3 ने पुढे सरकत असताना 19. आणि कॅचचा अगर आपण विचार केला तर जरूर रोहित शर्मा 4 या धावसंख्येवरती झेल ड्रॉप झाल्यानंतर अक्षरशः श्रीलंकेच्या गोलंदाजांना आकाश दाखवलं होतं. 264ची ती विस्फोटक इनिंग त्यानं सादर केली होती. त्यामुळे कॅचेस तुम्हाला पकडाव्या लागतील. हा चेंडू आपण पाहिला तर चांगल्या लाईनवर बघायला मिळाला. गुड कमबॅक.
चांगलं कमबॅक पाहायला मिळालं गोलंदाज आयुषच्या माध्यमातून. धावसंख्या स्थिर 19. आता समीकरण शिल्लक असेल, येणारे चेंडू आपण पाहतोय. 8 आणि 27 धावींची गरज. 8 बॉल 27. एखादा मोठा फटका मॅच मध्ये कमबॅक करेल. वॉट अ शॉट, नजाकत, मिनिमम एफर्ट अँड मॅक्झिमम रिझल्ट. टेक्निकल बॅटिंग आता आपल्याला बघायला मिळाली. मैदानाच्या आतमध्ये कल्पेशच्या बॅट मधून हा चौकार पाहायला मिळाला. पाहूया आपण रिप्ले मध्ये. फ्रंट फूटला आले होते आणि अगदी वेगाचा वापर केला, हे पाहू शकता. ओ हो, शेवटच्या मुवमेंटला लेट कट म्हणता येईल, अप्पर कट म्हणता येईल. इनफिल्डच्या डोक्यावरनं थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर जाणारा हा चौकार आपण बघितला. या दरम्यान आमच्या मान्यवरांचं शुभ आगमन या ठिकाणी होत आहे. दरम्यान नवनिर्वाचित सरपंच ज्यांची थेट जनतेतून निवड झालेली आहे, नुकतेच आमने ग्रामपंचायत करतोय. वेलकम, सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. दरम्यान विद्यमान सदस्य ग्रामपंचायत आमने पाडाचे महेंद्र पाटील साहेब, आपलं देखील आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. दरम्यान उद्योगपती संजयजी केने साहेब देखील त्यांच्या सोबतच या ठिकाणी आलेले आहेत. आपलं आम्ही सर्वांचं आयोजकांच्या वतीनं सहर्ष स्वागत करीत आहोत. धावसंख्या धावफलकावरती एका धावेने आता पुढे सरकत असताना आपण पाहतोय. 24 धावा, 24 रन्स. नवनिर्वाचित सरपंच साहेब विश्वपाल केने, आमने पाडाचे प्रथम नागरिक. मी आपलं पुन्हा एकदा पीव्ही स्पोर्ट इताडेच्या वतीनं स्वर्गीय बारकुबाई स्मृती चषक 2022-23 मध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. जनतेने जो विश्वास दाखवला मित्रांनो, थेट जनतेतून ज्यांची निवड झाली आहे, तो विश्वास सार्थकी ठरवतील अशी आपण शुभेच्छा देखील त्यांना देऊया. आणि खरं तर आपला बहुमूल्य वेळ त्याने आज आमच्या स्पर्धेसाठी दिलाय, त्याबद्दल मी पुन्हा एकदा आयोजकांच्या वतीनं आपला आभार व्यक्त करतोय. धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचली आहे. 24 धावा, येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी, सामना जिंकण्यासाठी अजूनही 22 धाव्यांची गरज. तत्पूर्वी आपण एक सन्मान या ठिकाणी करत आहोत, ज्यांची अगदी आपल्याला मोलाची उपस्थिती प्रार्थनीय होती. आणि जरूर माजी सरपंच चौदरपाडाचे इंद्रपालजी तरे साहेब, जे या स्पर्धेसाठी आवर्जून या ठिकाणी आले, त्यांना आपण सन्मानित करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. तर इंद्रपाल तरे साहेब, मी आपल्याला विनंती करतोय, आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. आणि हा सन्मान करतील अभिमन्यू पाटील. अभिमन्यू पाटील आमच्या स्पर्धेचे आयोजक, अर्थातच भगवानजी पाटील यांच्या सोबतच त्यांच्या खांद्याला खांदा लावून या स्पर्धेच्या आयोजनामध्ये ज्यांची अपार मेहनत पाहायला मिळाली, त्या ठिकाणी आपण पाहतोय प्रेझेंटेशन बॉक्समध्ये सन्मान केला जातोय. माजी सरपंच चौदरपाडाचे इंद्रपालजी तरे साहेब, अनेक साऱ्या क्रिकेट स्पर्धांमध्ये विशेष त्यांची आपल्याला उपस्थिती पाहायला मिळत असते. क्रिकेटचे चाहते आहेत आणि याही स्पर्धेमध्ये त्यांची मोलाची उपस्थिती आपण या ठिकाणी पाहतोय. नामवंत पैलवान देखील होऊन गेलेत. एक काळ ज्यांना गाजवला कुस्तीच्या आखाड्यामध्ये, हे पाहतोय. आणि त्यांचा शुभ सन्मान भगवान बाबू पाटील SEO या स्पर्धेचे आयोजक आणि अभिमन्यू पाटील यांच्या शुभ हस्ते केला जातोय. जय सोनोआई वडुनवगर आणि गावदेवी पूर्णा दोन्ही कर्णधारांना विनंती करतोय आपण टॉस करण्यासाठी. धन्यवाद. तर जाऊया मॅचच्या दिशेनं. समीकरण आपण पाहतोय, मैदानाच्या आतमध्ये येणारे 4 चेंडू, सामना जिंकण्यासाठी अजूनही 21 धाव्यांची गरज. गोलंदाजी करतोय अंतिम षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाज अनुज, पुन्हा एकदा ओव्हर द विकेटनं. अनुजचा हा बॉल अख्खू टप्प्याचा होता, हुक करण्याचा प्रयत्न, बॅट शीट ऑफ एज, बॉल चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. फिल्डर आले चेंडूवरती, मिळेल फक्त एकच धाव. समीकरण आता कठीण होत चाललंय, समीकरण फार कठीण होत चाललंय. एका धावेने आता स्कोर पुढे सरकत असताना धावफलकावरती आपण पाहतोय 26 येणारे 3 बॉल आणि कंपल्सरी 20 धाव्यांची गरज. म्हणजे तिन्ही षटकार जरी आले तरी मात्र सामना जिंकू शकणार नाहीयेत गावठाण सावेंद्र. दरम्यान प्रल्हाद कोल्हेकर साहेब देवरुंग यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन होतोय. आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतोय.
आज मात्र मान्यवरांची मांदेआळी या ठिकाणी बघायला मिळेलच. रिव्हर्सचा प्रयत्न होता, स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, डॉट बॉल. आणि याचबरोबर माजी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत भावालीचे भगवानजी केने साहेब आणि यांचं या ठिकाणी शुभ आगमन होते. उद्योजक उद्योगपती मी आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय स्वर्गीय बारकुबाई स्मृती चषक 2022-23 या स्पर्धेमध्ये. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. अनेक दिग्गज मंडळी आज आपल्याला बघायला मिळेल या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी. जिल्हा परिषद ठाणेचे सदस्य अर्थातच माजी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत भावाळीचे भगवानजी केने साहेब यांचं शुभ आगमन या ठिकाणी झालेलं आहे. आणि ह्याचबरोबर इथे विजय संपादित केला जातोय. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स टीम जय महाराष्ट्र धामणगाव अँड हार्ड लक टफ लक टीम गावठाण साविंद्रा.